नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीसा मोठा मोमेंटम बघायला मिळालेला नाहीये. मार्केट गॅप अप पण झालं, एक छोटीशी बुलिश मोमेंटम दाखवली आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळालेलं आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, जे काही इंडेक्स आहेत ते आपल्याला बुलिश आणि काहीसे मोठ्या ग्रीनमध्ये बघायला मिळाले. परंतु मार्केटचा मोमेंटम जर बघितला तर तो काहीसा कन्सोलिडेशनमध्ये होता. त्यामुळे जो बुलिश मोमेंटम होता तो गॅप अपमध्येच आपल्याला बघायला मिळाला. ओके. आणि तुम्ही जर ॲनालिस्ट व्हिडिओ आधीपासून खूप बघत असाल तर आपण बघत आलेलो आहे, ज्यावेळेस मार्केट मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही कमी होते. ओके. आता मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन झाल्यावरती मोमेंटम येत नाही असं नाही, परंतु मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी होते. तर आज पण मार्केट एक मोठ्या लेवलवरती गॅप अप ओपन झालं आणि एका सप्लाय झोनवरती येऊन मार्केट आता सस्टेन झालेलं आहे. तर एक इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन आपल्याला निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तीन इंडेक्समध्ये बघायला मिळते. स्पेशली जर निफ्टी आणि सेन्सेक्सचा जर विचार केला तर एका इंटरेस्टिंग लेवलवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे. ओके. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. शनिवार, रविवार मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करा आणि वारंवार मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो, की काय शिकायला पाहिजे मार्केटमध्ये, कोणकोणत्या गोष्टीवरती आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी आहेत जर आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे, तर त्या गोष्टी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर त्या गोष्टी देखील आपण या व्हिडिओमध्ये थोड्याशा बघणार आहोत. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो सोमवारच्या दिवशी. ओके. म्हणजे मार्केट बुलिश राहू शकतं का बेरिश राहू शकतं आणि त्याची प्राइस ॲक्शन आपल्याला काय बघायला मिळते हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण की खूप काही गोष्टी आहेत मला तुम्हाला सांगायचे आहेत. ओके. त्यासाठी छोटा व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही आहे, त्याच्यासाठी थोडासा मोठाच व्हिडिओ लागेल. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर एका स्ट्रॉंग रेझिस्टन्स लेवलवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे. तर कशा पद्धतीने एक इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन बघायला मिळते ते आपल्याला समजून घ्यायचंय. ओके. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला बिंदास डिसलाईक करा. ओके. तुमचे काही कमेंट असतील मार्केट रिलेटेड, काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये आवर्जून विचारा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत आवश्यक शेअर करा. खूप सारे लोकं रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता करा. ओके. तर येऊया चार्टवरती आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्टचे 1-2 दिवसापासून खूप लोकांच्या कमेंट होत्या, की सर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स ओपन होत नाहीये. तर मी तिकडे स्पेशली व्हिडिओ करून देखील सांगितलं होतं. टेलिग्रामवर तुम्ही असाल तर टेलिग्रामवरती देखील दिलं होतं, की काय होतं, की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्सचा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तो मेंटेनन्समध्ये होता. त्यामुळे मेंटेनन्समध्ये असल्यावरती एखादा दिवस किंवा जास्तीत जास्त 2 दिवस काहीसे व्हिडिओ दिसत नाहीत किंवा पॉज होतात किंवा थोडेसे अडकत दिसतात. त्यामुळे बेसिकली जर बघितलं तर मेंटेनन्समध्ये होता. त्यामुळे ते कोर्स होता तो काहीसा पॉज झाला होता. परंतु आज मॉर्निंगपासून म्हणजे फ्रायडे मॉर्निंगपासून तो रेग्युलर सुरुवात झालेली आहे. ज्यांनी पण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉइन केलेला आहे व्यवस्थित पद्धतीने बघा. ओके. आता खूप लोकांना प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स काय असतं हेच माहीत नाही किंवा प्राइस ॲक्शन काय आहे हेच माहीत नाही. म्हणजे अतिशय बेसिक मेसेज होते, की लोकांना प्राइस ॲक्शन हेच माहीत नाही. ठीक आहे, नवीन असाल तुम्ही, तुम्हाला काही गोष्टी माहीत नसाल. बघा बेसिकली प्राइस ॲक्शन काय आहे, हे मार्केटला आपण रीड करतोय ना किंवा मार्केटमध्ये जे आपण ॲनालिसिस करतोय, हा जो चार्ट आहे, हा काय चार्ट खाली कशा पद्धतीने येतोय, वरती कशा पद्धतीने जातोय, एक चार्ट जसा बनतोय, हा जो चार्ट आहे तुमच्यासमोर जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके. आता हे खूप काही लोकांना ॲडव्हान्स नॉलेज असेल किंवा काही लोकांना एक्सपिरियन्स त्यांना हे थोडंसं कंटाळवाणं वाटू शकतं. परंतु काय आहे, की लोकं नवीन येतात आहे, त्यांना काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. ओके. हे जे चार्ट आहे वरती जातोय, खाली येतोय, वरती जातोय, अशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम येतोय, परत मार्केट वरती जाते, खाली जाते. हे जे बेसिकली हे जे बनतंय ना, याला आपण प्राइस ॲक्शन म्हणतो.
ओके, आपण म्हणजे टेक्निकली भाषेमध्ये याला आपण प्राइस ॲक्शन म्हणतो. आणि ह्या प्राइस ॲक्शन बनताना मग मार्केटमध्ये खाली येताना काय प्राइस ॲक्शन बनते, वरती जाताना काय प्राइस ॲक्शन बनते. ओके, बेसिकली मार्केटला काय करायचं असतं, आपल्याला समजून घ्यायचं असतं मार्केट वरती जाते का खाली जाते का मार्केट काहीसं कन्सोलिडेशन करते. आता ह्या 3 गोष्टी समजण्यासाठी खूप मोठा पसारा आहे. तो पसारा आपल्याला समजायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर असतात. कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सेटअप बनतात किंवा त्याच्यामध्ये आकृत्या कशा तयार होतात. थोडक्यात जर आपल्याला मराठी भाषेत जर समजून घ्यायचं झालं तर. मग त्या आकृत्यांवरती मार्केटमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम होतो, हे जे ओव्हरऑल आहे ना, हे प्राइस ॲक्शन आहे. आणि हा टॉपिक याच्यावरती म्हणजे कितीही वेळ दिला तरी तो कमीच आहे समजून सांगण्यासारखा. ओके. आता फक्त मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर फक्त प्राइस ॲक्शनच येणं गरजेचं आहे का? नाही. प्राइस ॲक्शन तर यायलाच पाहिजे. ओके. ते तर पाहिजेच आपल्याकडे त्याचं नॉलेज. त्याच्यासोबत रिस्क मॅनेजमेंट काय आहे? कॅपिटल मॅनेजमेंट काय आहे? ट्रेड मॅनेजमेंट काय आहे? पोझिशन सायझिंग काय आहे? अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या की आपल्या कॅपिटलशी निगडीत आहे, रिस्क मॅनेजमेंटशी निगडीत आहेत. ह्या गोष्टी देखील तुम्हाला त्याचं व्यवस्थित नॉलेज पाहिजे. आता ह्या झाल्या 2 गोष्टी, म्हणजे एक प्राइस ॲक्शनची गोष्ट, एक मॅनेजमेंटची गोष्ट. आणि तुम्हाला मी वारंवार सांगत असतो तिसरी म्हणजे सायकॉलॉजी. ओके, मार्केटमध्ये सायकॉलॉजी कशा पद्धतीने काम करते, जे मी वारंवार तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण आहे ना, ते एक उत्तम उदाहरण आहे सायकॉलॉजीचं. ओके. आणि तुमची स्वतःची सायकॉलॉजी कशी आहे मार्केटबद्दल, म्हणजे तुम्ही मार्केटला बघताना कशा पद्धतीने बघताय. ओके, तुमचं मार्केट बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. ओके. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. रूल कसे फॉलो करायला पाहिजे, डिसिप्लिन कसं व्हायला पाहिजे. त्याचसोबत जर आपल्याला ह्या जे मार्केट आहे याच्यामध्ये स्किल कसं डेव्हलप करता आलं पाहिजे. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकणं गरजेचं आहे. म्हणजे जे लोकं नवीन असतील त्यांना सुद्धा, जे लोकांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे त्यांना सुद्धा. कारण की मार्केट हे अशी गोष्ट आहे जिकडे रोज-रोज नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. ओके. कारण की याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप हायर साइड असतो. आणि काय असतं की लोकांना त्याबद्दल जागरूकता नसते. लोकांनी त्याबद्दल खूप गोष्टी ऐकलेल्या नसतात. जे पण सोशल मीडियावरती बघितलेलं असतं, हा काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने सांगतोय, तो काहीतरी वेगळंच त्याचं मार्केटिंग करतोय. मार्केट राहिलं बाजूला आणि हिरव्या, निळ्या, पिवळ्या गाड्याच दाखवण्याची लोकांची कामं चाललेत. म्हणजे मला हेच समजत नाहीये, मार्केटचा आणि त्या गाड्यांचा काय संबंध आहे? मार्केट आणि गाडी, म्हणजे ज्याला व्यवस्थित मार्केट येते त्याच्याकडे चांगली लक्झरी गाडीच पाहिजे. असं काही गणित आहे का? ओके. तर हे सगळं मार्केटिंगचे गिमिक आहेत. त्याआधी थोडंसं तुम्ही मार्केट समजून बघा. मार्केट कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने मार्केटचे प्रकार आहेत, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. आणि जे पण लोकं काही मार्केटिंग करतात किंवा जे पण सोशल मीडियावरती अ, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने थोडंसं अ, आपण म्हणू शकतो मिसगाईड करतात, त्या लोकांपासून थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करा. ओके. आणि तुम्ही समजूतदार आहात. तुम्हाला गोष्टी समजायला पाहिजे, की कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये आपल्याला त्या कामाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर ह्या इतक्याच गोष्टी सोप्या वाटत असत्या ना, तर थोडंसं बाहेर निघा, रस्त्यावरती जाऊन बघा, वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळी कामं करतात. तुम्ही कुठलं तरी काम करतच असाल. इतकं जर हे सोपं असतं, त्यांनी ती सगळी कामं सोडून दिली असती आणि हेच करत बसले असते. आणि तुमचे जे काही आपण त्यांना म्हणू शकतो रील स्टार आहेत, जे मार्केटचं नॉलेज एका मिनिटामध्ये द्यायचा प्रयत्न करतात किंवा जे काही शॉर्ट्स बनवतात, रील बनवतात, यांच्यापासून थोडंसं लांबच राहावा. असं म्हणत नाही की सगळेच खराब आहेत. पण सगळेच योग्य पण मला वाटत नाहीयेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना व्यवस्थित पद्धतीने ती गोष्ट कशा पद्धतीने करता येऊ शकते किंवा कशा पद्धतीने आपण एखादा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो, ते कशा पद्धतीने शिकता आल्या पाहिजे, ह्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि कोणता व्यक्ती शिकवतोय हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. म्हणजे ज्याला एक उदाहरण देतो, कारण की बरेचसे लोकं आपले गावाकडच्या भागातनं असतात, शेतकरी मित्रमंडळ असतात. ओके. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक व्यक्ती आहे,
तो पुस्तक त्याने खूप चांगल्या पद्धतीने शेतीचे हँडल केले, सगळं वाचले, शेतीचं सगळं नॉलेज घेतले आणि तुम्ही ॲक्चुअल वावरामध्ये जाऊन शेती करताय आणि तो तुम्हाला येऊन सांगणार, की नाही अशा पद्धतीने करायचं कारण पुस्तकात असं लिहिलंय. तर ते कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतंय? कारण की अनुभव आणि थेरॉटिकल नॉलेज ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि जे काहींना तर थेरॉटिकल नॉलेज देखील नाहीये. असे रथी महारथी आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडून शिकताय त्याला त्या मार्केटचा व्यवस्थित अनुभव आहे का? तो व्यक्ती स्वतः त्या मार्केटमध्ये काम करतोय का? हे देखील तुम्हाला पाहणे गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर ॲनालिसिस व्हिडिओ राहिला बाजूला, तुम्ही वेगळंच रामायण महाभारत सुरू केले. आता काय होतं की तुमचे क्वेश्चन असतात, तुमचे कमेंट असतात, ते मी वाचत असतो आणि बरेचसे लोकं हे नवीन असतात. त्यांचं काय असतं की अमुक ठिकाणी आम्ही कोर्स जॉइन केला, परंतु आम्हाला त्यातनं काही समजलं नाही. तमुक ठिकाणी कोर्स जॉइन केला, आम्हाला त्यातनं काही समजलं नाही. तुम्ही जो व्यक्ती शिकवतोय, त्याचं कधी बघितलंय का? बॅकग्राऊंड चेक केलंय का? आता बॅकग्राऊंड चेक करायला कोण जातंय, परंतु तो स्वतः मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करतोय, त्याचं कशा पद्धतीने काम आहे, तुम्ही बघितलंय का? बरं कामही जाऊ द्या, परंतु जे काही आता उदाहरणार्थ आपण जे ॲनालिसिस व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण समजून घेतो, काही गोष्टी आपण तिकडे डिस्कस करतो. ओके, ज्या काही पॉसिबिलिटी बनतात ते किंवा जे काही प्रायजेक्शन बनते, ते आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता किती लोकांना हा जो ॲनालिसिस व्हिडिओ आपण जो शिकवतो किंवा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी समजून घेतात, किती लोकांना समजतात ते? माझ्या मते जर बघितलं तर खूप लोकं व्हिडिओ बघतात, खूप चांगला प्रतिसादही देतात. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना समजतं. परंतु तुम्ही जर अशा अनोळखी व्यक्तीकडे कुठे शिकत असाल, ज्याचं तुम्हाला काही माहीत नाहीये, तर मग त्याचं शिकवण्याची भले तो खूप चांगला असेल, माझ्यापेक्षाही चांगला असेल किंवा अतिशय चांगला असेल, परंतु शिकवण्याची पद्धतच जर तुम्हाला समजत नसेल, तर मग तेच होणार आहे ना, की इकडं कोर्स करून बघितला नाही जमत आहे, तिकडं कोर्स करून बघितला नाही जमत आहे. परंतु हे सगळ्यांना तुम्ही एका तराजूमध्ये नका मांडू. ओके. प्रत्येकाचं एक वेगळ्याची शिकवण्याची पद्धत असते. प्रत्येकाची एक वेगळी शिकवण्याची भाषा असते. आता तुम्ही म्हणसाल की सर मराठीमध्येच शिकवणार ना? नाही. मराठी ही भाषा आहेच. परंतु प्रत्येकाची एक शिकवण्याची पद्धत असते आणि त्याला आपण वेगळी भाषा बोलतो. तर ते तुमच्यापर्यंत कशी उदाहरणं देतात ते, कसे तुमच्या गोष्टी लक्षात राहतील, कशा पद्धतीने तुम्हाला सांगितले जाते, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि जे लोकं आपल्या चॅनलवरती खूप आधीपासून जॉइन आहेत ना, त्यांनी आवर्जून कमेंट करा. आणि ज्या मित्रांनी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स जॉइन केलेला आहे, त्याच्यावरती अभ्यास करत आहात किंवा अभ्यास करून झाला असेल, तर तुमचं मार्केट बघण्याचा दृष्टिकोन आधीचा आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स जॉइन केल्यानंतरचा याच्यामध्ये काय फरक आलाय ना, तो फरक आवर्जून तुम्ही सांगा. काय होतं की एखाद्या दोघांनी कुठल्या एखाद्या व्यक्तीकडे कोर्स केला असेल, त्यातनं त्याला नसेल नॉलेज मिळालं, मग असाच ग्रह मनात तयार होतं की बाबा यातनं तर काही नॉलेज मिळत नाहीये आणि मग हे फक्त बेसिक गोष्टी सांगतात आणि हे झालं संपलं. परंतु तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला त्या मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि असं नाही की तुम्ही प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स केला म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये काम करायलाच पाहिजे. प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स केल्यानंतर तुमच्या नॉलेजमध्ये कशा पद्धतीने वाढ झाली आहे आणि त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्हाला या मार्केटमध्ये काम करायचंय, नाही करायचंय, हा तुमचा डिसिजन असायला पाहिजे. असं नाही की आपण शिकलोय तर आपल्याला हेच काम करायला पाहिजे. ते जमतंय, नाही जमतंय ते देखील तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. ओके. कारण की खूप बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत तिकडनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्समध्ये. आणि काय होतं की ज्यांच्याकडे बिलकुलही नॉलेज नाही किंवा नॉलेज असूनही मार्केटमध्ये त्याला व्यवस्थित काम करता येत नाहीये, तर थोडंसं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा आणि एक डिसिजनवरती आहे की बाबा आपल्याला इकडे काम करायचंय, नाही करायचंय किंवा आपल्याला इकडे प्रॅक्टिस करायची आहे, थोडा वेळ द्यायचा आहे. कारण की हे एका दिवसामध्ये येण्यासारखी गोष्ट बिलकुलही नाहीये. याला स्टेप बाय स्टेप एक्सपिरियन्स घ्यावा लागतो.
प्रायजेक्शन तुम्ही बऱ्यापैकी पटकन शिकू शकता, मॅनेजमेंट देखील पटकन शिकू शकता, परंतु एक्सपिरियन्स हा एका दिवसामध्ये येत नाही. त्याच्यासाठी वेळ नाही तर त्याच्यासाठी काळ द्यावा लागतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात आहे का नाही जमत आहे, ह्याच्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं नाही करायचं हा तुमचा डिसिजन असायला पाहिजे. कारण की याच्यामध्ये खूप हाय रिस्क इन्व्हॉल्व असते आणि हाय रिस्कच्या ठिकाणी आपल्याला जितकं जास्तीत जास्त नॉलेज असेल तेवढं कमीच आहे. ओके, त्यामुळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या पण गोष्टी आहेत तुम्हाला जिकडूनही शिकता येईल तिकडून शिकण्याचा प्रयत्न करा. असं नाही की मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला ज्ञान देतोय म्हणजे इथंच शिकायला पाहिजे. नाही, तुम्हाला जिकडे वाटतं तिकडे शिकण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्हाला मी सांगितले कोणाकडे शिकायला पाहिजे, ज्याचं तुम्हाला व्यवस्थित समजते, ज्याची भाषा तुम्हाला समजते, त्याच्याकडनं शिकण्याची गरज आहे. आणि त्या व्यक्तीला खरोखर नॉलेज आहे की नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. नाहीतर काय, रस्त्यावरती एखादा भेटला आणि तो बोलतोय मला चांगलं नॉलेज आहे, मग तुम्ही बोलले की बाबा शिकव मग मला. असं जर करत असाल तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटते हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. ओके, आणि प्रायजेक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स जो 1 दिवसासाठी बंद होता प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं काम चालू होतं ते आता झालेलं आहे. सुरळीत पद्धतीने सुरुवात झालेली आहे. ओके, आणि जर कोणाला प्रायजेक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स जॉईन करायचा असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. टेलिग्रामवर जर असाल तुम्ही तर टेलिग्राममध्ये देखील दिलेली आहे. ओके, आणि काही लोकांना डिस्क्रिप्शन पिन कमेंट समजत नाही, त्यामुळे मी इकडे तुम्हाला दाखवतो की कुठं असतं आपलं यूट्यूब चॅनल. इथल्या व्हिडिओवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचं काही पेज ओपन होईल आणि इकडे जर गेलं तर इकडे तुम्हाला मोर दिसते. या मोरमध्ये क्लिक केलं तर इकडे तुम्हाला प्रायजेक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स बघायला मिळतो आणि ही त्याची लिंक आहे. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीचा काहीसा पेज ओपन होतं. ओके, अशा पद्धतीचं काहीचं पेज ओपन होईल. यावरती जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि जॉईन केल्यानंतर तुमच्या इथे एनरोल करताना तुमचा मेल आय डी आणि नंबर टाकावा लागेल आणि जॉईन केल्यानंतर तुमच्या मेलवरती त्याचा ॲक्सेस येईल. मेलवरती तुम्हाला ॲक्सेस मिळाल्यानंतर तिकडनं तुम्ही ओपन करू शकता. ओके, आणि लगेच आहे, इन्स्टंट आहे. बरं, याच्यामध्ये काय काय आहे तर हा जो कोर्स आहे पूर्णपणे दिसतंय का मराठीमध्ये आहे, आपल्या बोलीभाषेमध्ये आहे. 18 लेसन आहेत, म्हणजे 18 व्हिडिओ आहेत. बेसिकली जर बघितलं तर लेसन आहेत. त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची आहे, 12 महिन्याची आहे. याच्यामध्ये तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता. अनलिमिटेड म्हणलं तरी चालेल. जितकं तुम्हाला पाहता येईल तितकं पहा आणि एकदा पाहूच नका, वारंवार पहा. आणि हा पूर्ण सिलेबस आहे 18 व्हिडिओचा. ओके, त्यामध्ये खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि बेसिक जरी तुम्हाला नॉलेज असेल तिथून तर ॲडव्हान्सपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि खूप लोकांचा आणखी एक क्वेश्चन असतो, ओके, ज्याला प्रायजेक्शन व्यवस्थित समजते ठीक आहे. खूप काही गोष्टी म्हणजे न्यूज पण बघा, ग्लोबल न्यूज काय आहे, इंडियन न्यूज काय आहे, ही न्यूज काय आहे, ती न्यूज काय आहे, त्याच्यानंतर प्रायजेक्शन समजून घ्या. इतकी खिचडी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही जर प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा विचार करताय किंवा तुम्ही प्रायजेक्शनवरती काम करताय तर त्या प्रायजेक्शन बघितलं ओके. परंतु काय असतं की कोणाला आवड असते न्यूज बघायची, न्यूज वाचायची आणि इन्फॉर्मेशन ठेवायची, जी की मला पण असते. परंतु वेळ मिळत नाही, ठीक आहे. परंतु ज्याच्याकडे व्यवस्थित वेळ आहे, त्याला इंटरेस्ट आहे न्यूजचा, ओके, तर त्यांच्यासाठी एक वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. खूप सुंदर प्रकारे चॅनल आहे हा. आणि इकडे जर बघितलं तर हे जे सर आहेत किरण कदम सर, त्यांचा चॅनल आहे पॉइंटेड चर्चा. ओके, आत्ता जर बघितलं तर साधारण 1.85K सबस्क्रायबर आहे आणि इकडे जाऊन तुम्ही बेल आयकॉन दाबू शकता, सबस्क्राईब देखील करू शकता. आता काय आहे, ज्या पण इंडियन न्यूज आहेत किंवा ग्लोबल न्यूज आहेत अशा पद्धतीने तुम्हाला इकडे बघायला मिळतात. ते आता रोज सकाळी 7 वाजता यांच्या चॅनलवरती व्हिडिओ पब्लिश होत असतो. ज्याला इच्छा आहे व्हिडिओ बघण्याची, न्यूज ऐकण्याची, न्यूज बघण्याची, तर आवर्जून जाऊन तुम्ही पॉइंटेड चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुमचे काही क्वेश्चन असेल त्यांना कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ओके, खूप चांगलं आहे बघण्यासाठी.
आणि तुम्हाला सांगून मला इतका इंटरेस्ट नव्हता न्यूजमध्ये, परंतु मी देखील आता बघायला लागलोय. सकाळी आपलं लावायचं 10-15 मिनिटामध्ये भरपूर प्रकारे न्यूज बघायला मिळतात आहे. ओके. आज पण खूप काही चांगल्या न्यूज इकडे आपल्याला बघायला मिळाल्या. ओके. तर आवर्जून बघा पॉइंटेड चर्चा हा चॅनल. आता येऊया आपल्या टॉपिककडे. मी तुम्हाला सांगितलं होतं एक इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन बघायला मिळते, ती थोडीशी समजून घेऊया. आज जर मार्केट बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आज मार्केट बघितलं तर गॅप अप पण झालं, एक छोटीशी इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला, बुलिश साईडला गेला, परंतु स्ट्रेंथ खूप कमी होती. आता या लेवलवरती जर बघाल तर ह्या लेवलवरनं मार्केटने एक मोठी सेलिंग मोमेंटम दाखवली होती. तर इकडनं पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर इकडनं मार्केटनी परत एक गॅप अप नंतर पुलबॅक घेतला. या रेजिस्टन्स लेवलवरती मार्केट येऊन पोहोचलेलं आहे. तर आता इथं काही स्वागत तर करणार नाही हे जे सेलर इथे बसलेले आहेत, हा जो सप्लाय झोन आहे, की बाबा तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने रिकव्हरी करून आलेत, आता या आणि इथनं असं हळूवारपणे वरती जा, असं तर हे सेलर आहेत किंवा हे जे सप्लाय झोन आहे हे तर स्वागत करणार नाही. हे तर तुम्हाला डिमांड सप्लाय झोनमध्ये बऱ्यापैकी समजलं असणार आहे. आणि मार्केटने त्याच लेवलवरती मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन केलं. आता इकडे प्राइस ॲक्शनची पॉसिबिलिटी काय बनते ते थोडंसं समजून घ्या. सगळे लेवल रिमूव्ह करूया. व्हिडिओ थोडासा स्लो वाटू शकतो, संत गतीने वाटू शकतो, परंतु असं शनिवार रविवार सुट्टी आहेच आहे, थोडंसं व्यवस्थितपणे व्हिडिओ समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता इकडनं जर बघाल तर इकडनं एक ट्रेंड लाईन आपल्याला याचं तयार झालेलीच नाही आहे. ओके. बेसिकली जर बघितलं तर ही एक सपोर्ट होता, त्याच्यानंतर इकडनं एक सेकंड सपोर्ट बघायला मिळते. मार्केट वरती गेले आणि मार्केटने कन्सोलिडेशन केलंय, नवीन हाय लावलेला नाही. म्हणजे वरती गेल्यानंतर ह्या ज्या स्विंगवरती होतं त्या स्विंगवरती कन्सोलिडेशन केलंय. ही लेवल सहजासहजी ब्रेक करता येण्यासारखी नाही. जर ब्रेक करायची असती तर एक पॉझिटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने आज सहजासहजी ब्रेक केली असती, परंतु ज्या पद्धतीने या लेवलवरती सेलर होते, या सेलरनी मार्केटलाच खाली दाबून ठेवण्यात इकडे बघायला मिळत आहे. तर इकडे कोणकोणतं प्राइस ॲक्शन बघायला मिळतात ते आधी समजून घ्या. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुमच्याकडे कुठलाही सेटअप झाल्यानंतर सेटअप कसा झालाय, का झालाय, कुठला मोमेंटम येऊ शकतो. म्हणजे आता इकडे जर बघितलं तर आपण थोडक्यात जर बघितलं तर इकडे एक ट्रेंड लाईन आहे, ही एक ट्रेंड लाईन आहेच आहे, आणि इकडे एक छोटीशी ट्रेंड लाईन बनली. मग मार्केट जर इकडनं नेगेटिव्ह होत असेल आणि मार्केट मोमेंटम आपला जर नेगेटिव्ह साईडला असेल किंवा व्ह्यू जर थोडासा नेगेटिव्ह साईडला बनत असेल तर त्याच्या मागची कारणं तुम्हाला माहिती असणं पाहिजे. एक पण कारण तुम्हाला माहिती नसेल तर ते मार्केट इथनं येऊन ह्या मोमेंटम देऊन ह्या खड्ड्यात जाऊन पृथ्वीच्या तळाला गेलं तरी आपल्याला म्हणजे रिझन माहीत नसेल तर त्या मोमेंटमचा आपल्या सेटअपमध्ये काही उपयोग नाही. कारण की काय होतं की एखाद्या दिवशी अशा पद्धतीने मोमेंटम, इकडे पण चांगलं प्राइस ॲक्शन ऑलरेडी केली होती मार्केटने. ओके. एखाद्या पद्धतीचा असा मोमेंटम येतो ज्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनचं प्रमाण कमी परंतु न्यूजचं प्रमाण जास्त होतं. ओके. ह्या जो मोमेंटम आला, प्राइस ॲक्शन थोडासा दाखवला असता, परंतु याच्यामध्ये प्राइस ॲक्शनचं पर्सेंटेज कमी आणि न्यूज फॅक्टर इकडे जास्त बघायला मिळतो. आणि हा अशा पद्धतीचं मार्केट कधीतरी बघायला मिळतं. ओके. 6 महिन्यातनं, वर्षातनं एखाद्या दिवशी. आता इकडे जर बघितलं तर हेच सांगायचं की कुठलाही मोमेंटम जर बुलिश होत असेल किंवा बेरिश होत असेल, त्या मोमेंटम येण्यामागची कारणं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. का तसं प्राइस ॲक्शन झाली आहे, प्राइस ॲक्शन कुठल्या लेवलवरती झालेले आहे, डिमांड सप्लाय झोन काय आहे, त्याच्यासोबत रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, कुठला सेटअप बनला आहे, आणि त्याच्यामध्ये मल्टिपल सेटअप असतात, कुठल्या सेटअपमध्ये कशा पद्धतीने रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनतोय. मग रिस्क फॅक्टर जर हाय असेल तर मग तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग कशी मॅनेज करता येईल पाहिजे. असे मल्टिपल क्वेश्चन तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे आणि त्याची उत्तरं लगेच तुमच्याकडे असायला पाहिजे तिथल्या तिथे. जर ही क्वेश्चन तुम्हाला पडत नसेल आणि तुमच्याकडे ह्याची जर उत्तर नसेल तर तुमचं नॉलेज अजून कच्चं आहे. त्याला भट्टीत टाका, व्यवस्थित भाजा आणि त्याच्यानंतर ते परिपक्व करा. आता खरोखर भट्टीत जायचंय का? नाही. व्यवस्थित मार्केट समजून घ्यायचा प्रयत्न करा. जो आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स आहेत ना, त्यातला व्हिडिओ परत एकदा चेक करा आणि त्याच्यावरती बॅक टेस्टिंग करण्याचा विचार करा. थोडंसं बघा की असा पॅटर्न आपण शिकलोय तर तसा पॅटर्न कुठे कुठे आपल्याला बघायला मिळाला, कुठल्या कुठल्या इंडेक्समध्ये बघायला मिळाला, त्याच्यानंतर कशा पद्धतीने मोमेंटम आलाय.
जे आपण शिकलोय ते तिथे लागू पडतंय का, हे असतं बॅक टेस्टिंग. नुसतं प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स घेतलाय आणि तुमच्या मोबाईलमध्ये पडून आहेत, मनात आलं की एखादा व्हिडिओ बघितला आणि मनात आलं की ते पण दिलं सोडून, अशाने आपलं जे मडकं आहे ते परिपक्व होणार नाहीये. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. हे चार्ट आहे ना, चार्ट जेव्हा मी माझं थोडंसं बिगिनरपणाची गोष्ट सांगतो. जेव्हा मी मार्केटमध्ये नवीन नवीन आलो होतो, जेव्हा गोष्टी चार्ट समजायला लागले होते, त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल. 300 400 चार्टचे ॲनालिसिस दिवसभर बसून केलेले आहेत आणि तेव्हा कुठं थोडा एक्सपिरियन्स येत जातो. ओके, त्यामुळे तयारी ठेवा की बाबा आपल्याला 500 चार्टचं ॲनालिसिस करायचंच आहे. ओके, बेसिकली एज्युकेशन नसेल तर इकडे खूप अवघड आहे. ओके, तर थोडक्यात इकडे आपण एक लेवल मार्क करूया. बघा, मी या लेवलवरती बघून लेवल मार्क केलेली आहे. ही जी रेजिस्टन्स आहे ना, हा ओके, या लेवलवरती बघून मार्क केली लेवल. तुम्ही जर इकडे चार्टला असं फिरवलं तर 30 लेवल तुम्हाला इकडे बघायला मिळते. थोडंसं पुढे गेलं तर 30 लेवल इकडे बघायला मिळते. आणि हा काय आहे, एक व्हेरी स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे, ज्यावरनं मार्केटनी हा मोमेंटम दाखवला होता. ओके, थोडंसं दिसत नसेल इकडे, हा मोमेंटम दाखवला होता. आणि हा मोमेंटम म्हणजे काय, खायची कामं नाही आहेत. ओके, ज्यांना मार्केटचं नॉलेज आहे त्यांना समजेल. आता त्याच लेवलवरती मार्केटने इकडे निफ्टीने डबल वेळा इकडे रेजिस्टन्स घेतलेला आहे. लेवल ब्रेक केली का, नाही. ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी किती आहे, खूप कमी आहे. कारण की ही जी रेंज आहे ना, ही रेंज मार्केटने गॅप अपमध्ये गेली. ओके, इकडनं सुरुवात झाली, मार्केटने पुलबॅक घेतला, यायला सपोर्ट घेतला, मार्केट वरती गेले, मार्केटमध्ये इकडे ट्रेंड लाईन बनते. एक पुलबॅक येण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे, ना की एक ब्रेकआउट येण्याची. ओके, आता तुम्हाला एक क्वेश्चन पडू शकतो की सर म्हणजे ब्रेकआउट येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे का, तर बघा की लेवल बघणं गरजेचं आहे. ही लेवल ब्रेक होतीये का नाही होती हे तर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कोणती लेवल आहे ती, लेवल मार्क करूया आपण. प्रोबॅबिलिटी काय आहे, शक्यता काय आहे, हे आपण समजतो. आता ही शक्यता आपण कशाच्या भरोशावर म्हणजे कशाच्या याच्यावरनं बघतो, तर ही शक्यता आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग काय बनतोय याच्या निष्कर्षावर बघण्याचा प्रयत्न करत असतो. तर आत्ता जर बघितलं तर 24,230 ची जी लेवल आहे, ती जर लेवल मार्केट ब्रेक करत नसेल, निफ्टी जर ब्रेक करत नसेल, तर मग ओव्हरऑल डे आहे सोमवारचा, तो काहीसा निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. आता त्याच्या मागची कारणं, जसं की तुम्हाला मी सांगितलं का इकडनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम होता, मार्केटने इकडनं पुलबॅक दाखवला, परत खाली आलं मार्केट, परत एक पुलबॅक दाखवला, पुलबॅक नंतर मार्केटने डबल टॉप तयार केलेला आहे आणि इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. ओके, आता इकडे काही सपोर्ट आहे, म्हणजे काय लगेच इकडनं सेलिंग प्रेशर दिसला म्हणजे काय लगेच इकडनं या लेवलपर्यंत असं नसतो विचार करायचा. या लेवलवरती आल्यावरती मार्केटमध्ये सपोर्ट काय बघायला मिळतोय ते थोडंसं समजून घ्या. आता काय सपोर्ट इकडे बघायला मिळतोय, 24,150चा. मग पडायचं असतं तर मग ते इकडनं पण पडू शकलं असतं ना, नाही, पण त्यांनी सपोर्ट घेतलाय या लेवलवरती, सस्टेन झालाय कुठल्या लेवलच्या वरती, 24,150च्या वरती. सस्टेन 24,150च्या वरती झालाय, परंतु ब्रेकआउट दिलाय का त्याने 24,230च्या आसपास नाही दिलेला. म्हणजे ही जी एक रेंज आहे, या रेंजमध्ये काय आहे की या रेंजमध्ये कन्सोलिडेशन आहे, या रेंजमध्ये मार्केटमध्ये व्ह्यू डिसाईड होत नाहीये, या रेंजमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करतंय. म्हणजे या लेवलवरती सेलर आणि बाय, कॉल रायटर पुट रायटर यांची फाईट आपल्याला बघायला मिळते. आता यामध्ये जो विनिंग ठरेल तिकडच्या साईडला मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे आणि ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचं काहीही काम नाही. म्हणजे एक कॉल रायटर आहे आणि एक पुट रायटर आहे आणि हे दोघं रथी महारथी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लुडबुड करण्याची काहीही गरज नाही. दोन हत्ती जर झुंज खेळत असतील आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखा जर माणूस गेला तर काय होणार आहे, तर दोन हत्तीमध्ये चेंगरून जाणार आहे. तर तसंच काहीच आहे. ओके, तर यांना काय इकडे
मार्केटला कन्सोलिडेशन करून द्यायचं तेवढं कन्सोलिडेशन करू द्या. आपल्याला इकडे एक निवांत वेळ मिळतोय की मार्केटमध्ये इकडे फाईट चालू आहे, तर इकडे आपल्याला निवांत वेळ मिळतोय मार्केट समजून घेण्यासाठी आणि ते समजून घ्यायचं असतं प्रायजेक्शन आणि सेटअपच्या बेसिसवरती. तर इकडनं अशा पद्धतीने ट्रेंड लाईन मार्केटनी ही लेवल ब्रेक न करता मार्केट जर खाली आलं तर आपल्याला इकडे एक आधी झोन बघायला मिळतो. तो झोन आपण नोट करून ठेवूया. ओके, तर ही काहीशी नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. काय आहे 24,150 24,230 ही रेंज आपल्याला बघायला मिळते. बेसिकली आज जर बघितलं तर ही कॅन्डल सोडली तर पूर्ण दिवस मार्केट या रेंजमध्ये कन्सोलिडेशन. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे ट्रेंड लाईन आहे, इकडे रेजिस्टन्स आहे. इकडे येऊन मार्केट जर या लेवलती काहीसा छोटासा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक करत असेल तर मार्केट ही मोमेंटम आपल्याला ओपन होताना दिसते, जी की गॅप पेंडिंग आहे. बघायला गेलं तर गॅप इथनं आहे, परंतु या लेवलवरती एक रेंज इकडे मार्केटने केलेली आहे. पहिली रेंज आपल्याला काय बघायला मिळते, पहिला सपोर्ट काय बघायला मिळतो तर या लेवलचा आहे. काय लेवल आहे 24,080ची लेवल आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलचा लो काय लेवल आहे 24,000 जी की राऊंड लेवल आहे. आणि थर्ड लेवल जर बघितलं तर या दिवसाची लोच्या आसपास. म्हणजे आपल्याकडे 3 लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात. आता ह्या 3 लेवल आपण कुठे बघितल्या, या लेवलकडे बघितल्या. इथे काय बनतंय, जो आधी रेजिस्टन्स होता तो काय आता सपोर्टचं काम करण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्याच्यानंतर सेकंड जर लेवल बघितलं तर इकडे आणि थर्ड लेवल जर बघितलं इकडे, तर अशा काही लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि इकडे ट्रेंड लाईन आहे. तर नेगेटिव्ह साईडला येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड काय आहे, बिकॉज मार्केट आधी या लेवलवरून नेगेटिव्ह झालेलं आहे. ही एक आपल्याला इकडे बघायला मिळते. त्याच्यानंतर मार्केटने इकडे लेवल ब्रेक केलेली नाहीये, हा एक मार्केटमध्ये रेजिस्टन्स बघायला मिळते. आणि मार्केट जर त्या लेवलवरती सस्टेन होऊन म्हणजे दिवसभर मार्केटने याला धडका दिल्या, परंतु इकडचा दरवाजा मार्केटसाठी उघडता गेला नाही. मार्केट खाली आलं जर खालनं जर सपोर्ट ब्रेक होत असेल 24,150चा, तर या लेवलमध्ये मार्केट न्यूट्रल आहे. परंतु ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा मार्केटचा जो ट्रेंड आहे तो आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. मग तिकडे काय लेवल आहे 24,081, 24,000 राऊंड लेवल आणि 23,940. तर या लेवलच्या नंतर मार्केटमध्ये काहीसा स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतोय. तर या लेवलच्या आसपास आल्यावरती आपल्याला थोडंसं ट्रेड मॅनेजमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. थोडंसं नाही, भरपूर नॉलेज असणं गरजेचं आहे. या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. तर ही काही एक इंटरेस्टिंग प्रायजेक्शन आपल्याकडे बघायला मिळते. आता येऊया बुलिश साईड बघायला मार्केटमध्ये काय लेवल. पहिलं तर बुलिश साईडला बघायला गेलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर हा जो काही गॅप फिल आहे, गॅप पेंडिंग आहे, परंतु त्याच्यामध्ये एक राऊंड लेवल आणि कन्सोलिडेशनची लेवल देखील आहे. आणि त्याच्यानंतर एक गॅप फिलिंगची लेवल आहे. आता बघायला काय बघायला मिळते आपल्याला, की बाबा डाऊन साईडला लेवल खूप मोठ्या मोठ्या आहे, परंतु बुलिश साईडला मार्केटमध्ये लेवल पण छोट्या आहेत. आणि थोडंसं जर बघितलं तर मार्केटमध्ये आधी इकडे कन्सोलिडेशन पण झालेलं आहे. ओके ओके जे रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा इतका फेवरेबल नाही, परंतु डाऊन साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर स्पेस पण मोठा आहे आणि रिस्क टू रिवॉर्ड पण थोडासा मोठा बघायला मिळतो. आणि जनरली मार्केट ज्यावेळेस नेगेटिव्ह साईडला असताना तो मोमेंटम थोडासा फास्ट असतो कम्पेअर टू बुलिश साईड. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय लेवल आपल्याला बघायला मिळतं ते बुलिश साईड लेवल जर ब्रेक होत असेल तर रिस्क हायर साईडच आहे, त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट लेवल 24,284, सेकंड लेवल 24,325 आणि थर्ड लेवल 24,356. या काही बुलिश साईडच्या लेवल बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्रायजेक्शन काय बनते ते बघणं गरजेचं आहे. कारण या लेवलवरती एक रेजिस्टन्स झोन आहे, त्या लेवलवरती जर गॅप अप ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आणि त्याच्यानंतर इकडे काहीसं जी ट्रेंड लाईन इकडे सुरुवात झाली ना, एक पुलबॅक घेऊन मार्केट ट्रेंड लाईन इकडे दाखवू शकतं. आणि त्याच्यानंतर या लेवलवरून एक सेलिंग प्रेशर होता, त्यामुळे 24,229ची जी की आत्ता रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते आणि वरती जर ओपन होत असेल तर ती लेवल काहीशी सपोर्ट बघायला मिळू शकते. मग त्याच्यानंतर काहीसा मार्केटमध्ये आपल्याला काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, नॉलेज नसेल मग काय किती मोमेंटम दिलं तरी त्याचा काय फरक पडतोय. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर मग जो मोमेंटम इकडे जी प्रायजेक्शन बनती बेरिजची ती थोडीशी कन्फ्युजनमध्ये शिफ्ट होऊ शकते आणि त्याच्यानंतर मार्केट काहीसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं.
तर असं काहीसं आपल्याला निफ्टीचा चार्ट आणि निफ्टीमध्ये जे काही लेवल बनतात, जी काही प्राइस ॲक्शन बनते ते इकडे आपण समजून घेतलेलं आहे. ओके, जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला थोडासा वरती गेला. ही जी रेंज होती ती रेंज ब्रेक केली बँक निफ्टीने. ओके, हां, तर लेवल जर बघितलं तर काहीशा लेवल आपल्याला क्लोजिंग जर बघितलं तर 58,045च्या आसपास आहे. तर इकडे एक लेवल बघायला मिळते. थोडीशी जर बघितली, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आधी आणि थोडंसं प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजून घेऊया. बिकॉज प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे. कारण की याने हा जो रेजिस्टन्स होता स्ट्रॉंग, तो ब्रेक करून वरती गेलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जर इकडे जर बघितलं तर इकडे अशा पद्धतीचं काहीसा पॅटर्न आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर या लेवलच्या आसपास ही एक राऊंड लेवलचा सपोर्ट बघायला मिळते. तर ही लेवल ब्रेक करूया फक्त समजण्यासाठी. डाऊन साईडला जर बघितलं तर 58,000चं पण एक आहे लेवल, पण तो थोडंसं इकडे कन्फ्युजन दाखवू शकतं बँक निफ्टी. त्यामुळे थोडंसं लेवल मोठे आहेत. नो ट्रेडिंग झोन मोठा आहे, सॉरी. ओके, बुलिश साईडचे लेवल थोड्याशा काहीशा जवळच आहे, कारण की रेजिस्टन्स लेवलमध्ये. आता याच्यामध्ये भला मोठा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो. आता जितकं यामध्ये कन्सिडरेशन करायचं करू द्या. 58,150, 57,900 साधारण जर बघितलं तर 100 आणि परत एक 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, या लेवलच्या आसपास इकडे पण सपोर्ट आहे. त्यामुळे निगेटिव्ह साईडला इकडे येऊन मार्केट काहीसं पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये इकडे आपल्याला अशा पद्धतीचा काहीसा नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. ओके, ही प्राइस ॲक्शन काय, तुम्ही हा सेटअप काय तुम्ही कमेंट करून आवर्जून सांगा. 57,900ची जर लेवल ब्रेक होती, 57,741, डाऊन साईडला जर बघितलं तर 57,600 आणि आणखी एक लेवल जर बघितलं तर 57,436. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. ओके, बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर हायर साईड आहे, कारण की इकडनं एक पुलबॅक, वरती परत पुलबॅक आणि या लेवलवरती एक काइंड ऑफ ब्रेकआउट फेलियर इकडे प्राइस ॲक्शन दाखवली. ओके, तर 58,251, 58,350 आणि 58,486 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हा खूप हायर साईड आहे बँक निफ्टीमध्ये. ओके, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर काही सेलिंग प्राइस ॲक्शन बनत असेल तर थोडंसं व्यवस्थित रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित बघायला मिळू शकतो. जाऊया सेन्सेक्समध्ये. आता सेन्सेक्सची काहीशी प्राइस ॲक्शन आपण समजून घेतली होती की या लेवलवरती सपोर्ट आहे. मार्केट जर या लेवलवरती येत असेल तर मार्केटमध्ये इकडनं बुलिश मोमेंटम, परंतु गॅप अप ओपन होऊन मार्केट सेन्सेक्स पण निफ्टीप्रमाणे त्याच लेवलवरती अडकून बसलेला आहे. तर सगळ्या लेवल आपण आधी रिमूव्ह करूया, कारण की निफ्टीमध्ये मी तुम्हाला सिनारिओ सगळा समजून सांगितलेला आहे. आता बँक निफ्टी फक्त आपण लेवल बघतो, कारण की त्याची मंथली एक्सपायरी असते, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम खूप कमी आहे, परंतु खूप लोकांना त्याच्यामधनं शिकायला देखील मिळत असतं. त्यामुळे तो आपण ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये समजून सांगत असतो. आणि इकडे जर बघितलं तर याचा प्राइस ॲक्शन ती बऱ्यापैकी निफ्टीप्रमाणे आहे, त्यामुळे थोडंसं पटकन समजायला मिळतं यातनं सेन्सेक्समधनं. ओके, तर ही काहीशी रेंज बघायला मिळते. आजचा इंट्राडे लो आणि कालचा इंट्राडे हाय हे बघा सिमिलर आहे, म्हणजे गॅप थोडा पण ठेवला नाही त्यांनी हाय आणि लोमध्ये. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर ही काही लेवल आहे, त्याच्यानंतर या लेवलच्या आसपास. बुलिश साईडला जर बघितलं तर हा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे टेक्निकली हा रेजिस्टन्स होते आणि त्याच्यानंतर ही गॅप फिलिंगची लेवल. थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घ्या. इकडे पण तुम्हाला कम्पेअर जर केलं तुम्ही बुलिशच्या साईडपेक्षा डाऊन साईडच्या लेवल मोठ्या आहेत आणि इकडे पण ऑलरेडी एक आधी नेगेटिव्ह मोमेंटम आलेला आहे. ही लेवल जर ब्रेक करत नसेल आणि काहीसं ट्रेंड लाईन जी आहे ती ब्रेक करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल
तर फर्स्ट लेवल निगेटिव्ह साईडला, आता ही प्राइस ॲक्शन आपण निफ्टीमध्ये समजून घेतलेलं आहे 77,320. डाऊन साईडला सेकंड लेवल 77,158 आणि थर्ड लेवल 76,953. ते या काही लेवल बघायला मिळतं. ते बुलिश साईडला जर बघितलं तर रिस्क फॅक्टर हायर साईड आहे. 77,647ची जर लेवल ब्रेक होती, छोटासा पुल बॅक घेऊन लेवल जर ब्रेक होत असेल तर रिस्क मॅनेजमेंट माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट लेवल 77,800 जे की या लेवलवरती रेजिस्टन्स, सेकंड लेवल 77,946 आणि थर्ड लेवल 78,033. या लेवल येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. या लेवल येण्याची पॉसिबिलिटी जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर थोडीशी जास्त आहे. जे ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर सपोर्ट ब्रेक झाल्यावरती काहीसा ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतो. गॅपअप जर ओपन होत असेल तर मार्केटमध्ये निगेटिव्ह साईडला या लेवलवरती ट्रेंड लाईन काय बनते, त्याच्यानंतर सपोर्ट कुठून ब्रेक होते हे पाहणं गरजेचं आहे. या लेवलच्या आसपास मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे. ओके, गॅप डाऊन जर ओपन असेल तर मग या लेवलवरती रेजिस्टन्स, या लेवलची सपोर्ट आणि मधला जो स्पेस बाकी आहे, म्हणजे ही एक दिवस कन्सोलिडेशनचा, हा एक दिवस कन्सोलिडेशनचा, गॅप डाऊन जर ओपन असेल तर हा एक दिवस कन्सोलिडेशनचा, असं काहीसं मोमेंटम, असं काहीसं कन्सोलिडेशन मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे मला समजतंय, परंतु 2 दिवस सुट्टी आहे. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत, आता इथपर्यंत जर बघितलंच असेल तुम्ही तर शेवटपर्यंत बघितलेलाच आहे. ओके, आणि खरंच तुम्हाला हात जोडून म्हणजे धन्यवाद तुमचा की तुम्ही इथपर्यंत टिकलात. कारण की इथपर्यंत टिकणारे जे आहेत ना, ते हातावर मोजण्यासारखे असतात आणि जो इथपर्यंत टिकलाय तर त्याची खरीच इच्छा आहे की बाबा मार्केटमध्ये शिकायला पाहिजे. तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, एज्युकेशन व्हेरी इम्पॉर्टंट अशी काहीशी कमेंट करू शकता की मला समजेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. ओके, आणि असं करू नका की पहिलं स्टार्टिंग बघितलं डायरेक्ट शेवट येऊन कमेंट करताय. मग ते नाही पाहिलं तर मग काय, नकाच बघू ना मग ते, असं होतं. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल, काही तुम्हाला यातनं शिकायला मिळालं असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि खूप लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. ओके, चला, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर खरोखर मनापासून तुमचं धन्यवाद आहे. ओके, आणि बघा, शिकण्याचा प्रयत्न करा. 2 दिवस सुट्टी आहे मार्केटला, त्यातनं काही लर्निंग लेसन घेण्याचा प्रयत्न करत जावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.